नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील एक पहिलं जे प्रकरण आहे ते स्टार्ट करणार आहे. त्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. तुम्हाला माहिती आहे, गुरुत्वाकर्षण हे एक वैश्विक बल आहे आणि या विश्वामधील प्रत्येक वस्तू एकमेकावर बल प्रयुक्त करते आणि पृथ्वी सुद्धा त्या वस्तूंच्यावर बल प्रयुक्त करते. आता हे वैश्विक बल काय आहे, गुरुत्व बल काय आहे, ह्याचा अभ्यास सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने पहिला केला. असं सांगण्यात येतं की तो जेव्हा सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता तेव्हा त्या झाडावरून एक सफरचंद खाली पडलं. त्याने विचार करायला सुरुवात केली की बाबा हे सफरचंद खालीच का पडलं, ते वर काय गेलं नाही, किंवा असं पृथ्वीशी समांतर रेषेत का गेलं नाही, किंवा पृथ्वीवर असं काही कोण करून का खाली पडलं नाही, असा तो विचार करू लागला. विचार करत 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 त्याच्या लक्षात आलं की काहीतरी बल, कुठलं तरी बल त्या सफरचंदावर आकर्षण करत असलं पाहिजे. म्हणजे पृथ्वीच्या अंगी काहीतरी बल असलं पाहिजे आणि ते बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, हे त्यानं सिद्ध केलं. आता जेव्हा हे गुरुत्वाकर्षण जे बल आहे, हे बल पृथ्वीवर कुठल्याही दोन वस्तूंच्या मध्ये एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण करतं. आणि तसंच पृथ्वी प्रत्येक वस्तूवर किंवा जे ग्रह आहेत, दुसरे ग्रह आहेत, उपग्रह आहेत, सूर्यही त्याच पद्धतीनं, सूर्य सुद्धा पृथ्वीवर किंवा त्याच्या सभोवताली फिरणाऱ्या सगळ्या ग्रहांच्यावर हे आकर्षण बल कार्य करत असते. आता हे जे बल जे आहे, हे बल अगदी पृथ्वी चंद्रावर सुद्धा करत असते. परंतु प्रत्येक वस्तूमध्ये हे जे बल जे आहे, हे बल ह्या वस्तूला त्याच्या सभोवताली त्या कक्षेमध्ये फिरण्यासाठी कारणीभूत असतं. आता जर आपण बघायचं म्हटलं, याच्यावर आपण केंद्रकीय बल या गोष्टीचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आता केंद्रकीय बल म्हणजे काय, तर हे बघा, तर इथं अभिकेंद्रकीय बल आपण त्याला म्हणणार आहे. आता इथं आपण बघितलं तर आपण एका दोरीला दगड बांधलेला आहे. हा दगड जो आहे तो आपण जर असा गर 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 फिरवायला सुरुवात केली तर तो अशा पद्धतीने ह्या कक्षेमध्ये फिरेल. फिरताना आपल्या हातातून, म्हणजे या ठिकाणाहून हातातून त्या दोरीवर काहीतरी बल लावलं गेलं आहे. म्हणजे थोडक्यात दोरी काय करते, ह्या दगडाला आत आपल्याकडे खेचते. पण ही त्या दगडामध्ये असणारा जी वेग आहे, त्या वेगामुळे ही या कक्षेमध्ये फिरतो, तो दगड फिरतो आहे आणि तो या केंद्राकडे आकर्षिला जात नाही, तो केंद्राकडे ओढला जात नाही. असंच प्रत्येक गोष्टीचं आहे. पृथ्वीच्या सभोवताली फिरणारा जो काही चंद्र हा उपग्रह जो आहे पृथ्वीचा, तोही पृथ्वीच्या सभोवताली फिरतोय. पण त्याच्यामध्ये असणारा जो कॉन्स्टंट वेग आहे, त्या वेगामुळे तो पृथ्वीकडे खेचला जात नाही. त्याला आपण अभिकेंद्रकीय बल असं म्हणणार. आणि ते जे बल जे आहे, आता जेव्हा हा दगड या सातत्याने या कक्षेमध्ये फिरत असतो तेव्हा त्याची दिशा प्रत्येक वेळेला बदलत असते आणि त्याचा वेग सुद्धा बदलत असतो. आता ही बल काय आहे, अभिकेंद्रकीय बलाची व्याख्या काय असणार आहे, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, त्यास अभिकेंद्रकीय बल असे म्हणतात. म्हणजे या दोरीकडून या दगडावर लागलेलं जे बल आहे ते अभिकेंद्रकीय बल. आणि ते केंद्राच्या दिशेने, हे केंद्र आहे, या केंद्राच्या दिशेने त्याचं बल काय होत असतं, प्रयुक्त होत असतं. इथं आपण त्या दगडाचं वस्तुमान यम हा विचारात घेतलं. यम हे त्याचं वस्तुमान, फी ही त्याचं वेग आहे, त्या दगडामध्ये असणारा वेग, त्याला आपण इंग्लिशमध्ये व्हेलॉसिटी म्हणतो म्हणून ते फी घेतलेलं आहे. वस्तुमानाला इंग्लिशमध्ये मास म्हणतो म्हणून यम घेतलेला आहे. आणि ही जी त्रिज्या आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतो म्हणून त्याला आपण आर अक्षर घेतलेलं आहे. इंग्लिश अक्षरावरून ती त्याचं पहिलं आद्याक्षर घेतलं जातं. आणि मग ह्या दगडावर या केंद्राच्या दिशेने जे बल लावलं जातं ते बल म्हणजे अभिकेंद्री बल. आणि ते अभिकेंद्री बल म्हणजे एफ. बल मीन्स फोर्स, इंग्लिशमध्ये फोर्स, त्याच्यावर आपण एफ हे अक्षर घेतोय. म्हणून एफ बरोबर mv वर्ग भागिले आर, हे त्याचं सूत्र. म्हणजे थोडक्यात
या दगडावर F एवढं बल कार्य करते, म्हणजेच ते आपण काढण्यासाठी mv वर्ग गुणिले भागिले r या सूत्राचा वापर करतो. आणखी एकदा बघा, अभिकेंद्रकीय बल ते तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा ते पुन्हा व्हिडिओ तिथं पॉज करून तुम्ही काय करायचा तर ते व्याख्या लिहून घ्यायची वहीवर. तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते, त्यास आपण अभिकेंद्रकीय बल असं म्हणणार आहे. आणि F बरोबर mv वर्ग छेद r. तर हा जेव्हा न्यूटन, आयझॅक न्यूटन जेव्हा गुरुत्वाकर्षण बलाचा अभ्यास करत होता त्याच्या अगोदर हा केपलर नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. केपलर या नावाच्या शास्त्रज्ञाने या सगळ्या ग्रहांच्या कक्षा ज्या आहेत कक्षांचा अभ्यास केलेला आहे. पण त्याला हे सांगता आलं नाही की ह्या ग्रह जेव्हा कक्षेमधून फिरत असतात तेव्हा कोणत्या नियमाने फिरतात हे त्याला सांगता आलं नाही. कशामुळे फिरतायत ते, गती, गुरुत्वाकर्षण बल, हे त्यांना सांगता आलं नाही. म्हणून त्यांनी काय केले, आपले 3 नियम त्याच्याशी मांडले. त्या कक्षा, त्याची गती याच्या संदर्भात 3 नियम मांडले. त्यातला पहिला नियम जो आहे त्याला आपण केपलरचा नियम असं म्हणा. केपलरने 3 नियम मांडले. केपलरचे 3 नियम. त्याच्या अगोदर असं होतं, सुरुवाती फार वर्षापासून ग्रहांची स्थिती, वेग याबद्दल लोक अभ्यास करत आले होते. पण त्याची माहिती जास्त त्यांना तेव्हा तसे टेलिस्कोप हे असं म्हणजे दूरच्या वस्तू बघण्यासाठी काही उपलब्ध साधने नव्हती. आणि त्यामुळं आपले पूर्वज जे आहेत ते डोळ्यांनी ग्रहाची स्थिती आणि वेग याचा अभ्यास करत होते. पण गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याच्यानंतर भरपूर अशी माहिती निर्माण झाली. मग ह्या केपलरने त्याच्यावरून काय केले तर 3 नियम मांडले. आणि त्यातला पहिला नियम म्हणजे केपलरचा पहिला नियम. आता तसं बघितलं तर हे आता मी हे जी आकृती काढलेली आहे ते लंबवर्तुळाकार, त्याला आपण लंबवर्तुळाकार, अंड्याच्या आकाराचं लंबवर्तुळाकार म्हणायचं, त्याला लंबवर्तुळाकार. आणि मग ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे इथं बघा, हा आता सूर्य आणि हा जो लंबवर्तुळाकार जी आकृती आहे त्याची ही नाभी विचारात घेतली. म्हणजे जेव्हा ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, याला केपलरचा पहिला नियम असं म्हणायचं. सूर्य हा कुठं असतो, त्याच्या एका नाभीवर असतो. आता केपलरचा दुसरा नियम असा आहे की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. आता बघा, इथं सूर्य आहे आणि इथं हा ग्रह आहे. समजा आता इथून ही रेषा जर सरळ जोडली, सूर्य आणि ग्रह याला एक सरळ जोडणारी रेषा, असं जेव्हा हा ग्रह असाच फिरत जाईल, बी या ठिकाणी येईल, तेव्हा त्याने एवढं क्षेत्रफळ व्यापलेलं जाईल. जेवढ्या कालावधीत त्यानं जे अंतर कापलं तेच अंतर पुन्हा तो इथं आल्यानंतर इथून इथपर्यंत जे अंतर कापेल आणि नंतर पुन्हा तो ई पासून एफ पर्यंत आल्यानंतर जे अंतर कापेल, यावेळेला त्याने जे काही व्यापलेले क्षेत्रफळ समान असतं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे क्षेत्रफळ जर दिसायला जरी लहान दिसत असलं तरी, मोठं दिसत असलं तरी, हे लहान जरी असलं, हे जास्त अंतर असल्यामुळं ही क्षेत्रफळ समान आहे. हे क्षेत्रफळ कसे आहेत, समान आहेत. म्हणून कसं तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ असते. म्हणजे हे क्षेत्रफळ 1, 2 आणि 3 जी अशी लिहिलेली जी क्षेत्रफळ आहेत ती समान आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि मग त्याने तिसरा नियम असा मांडला की केपलरचा तिसरा नियम असा आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग. आवर्त काल मीन्स टाइम पिरियड, मीन्स टी, ते आपण पुढे पाहणार आहे. तर इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला लागलेला जो कालावधी त्याला आवर्त काल म्हणायचं. इथून इथपर्यंत जाताना जो त्याला लागलेला कालावधी त्याला आपण टी म्हणणार आहे. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. हे आपण इथं टी वर्ग, समानुपातीचं चिन्ह हे अल्फा काढल्यासारखं काढायचं, समानुपाती आर घन म्हणजे सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. इथं टी म्हणजे टाइम पिरियड, म्हणजे त्याला परिक्रमा करण्यासाठी लागणारा कालावधी, आणि आर म्हणजे त्या सूर्यापासूनचे त्याचे अंतर, रेडियस असं आपण म्हणतो. आणि तो टी वर्ग अल्फा आर घन असे हे केपलरचे 3 नियम. हे तुम्ही लिहून काढायचे
जेव्हा तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा. आता याच्या पुढं जेव्हा हा आपला जो आयझॅक न्यूटन जो आहे त्याने गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडताना तो काय म्हणतो, तर पृथ्वीवरील प्रत्येक दोन वस्तू परस्पराशी, प्रत्येक दोन वस्तू एकमेकांमध्ये काय करतात, आकर्षण बल प्रयुक्त करतात. आणि ते आकर्षण बल जे आहे ते आकर्षण बल काय असू शकेल, तर त्याला आपण त्या बलाला आपण एफ हे अक्षरातच आपण म्हटलं की एफ मीन्स फोर्स एफ हे अक्षर आहे. आणि हे एफ जो आहे तो कसा असतो ते त्याने त्याच्या एका नियमामध्ये मांडलं. त्याला आपण दोन वस्तूमधील परस्पर आकर्षणाचा नियम असं म्हणणार आहे, गुरुत्वाकर्षणाचा नियम असं म्हणणार आहे. समजा ही एक वस्तू इथं अशी आहे आणि ही दुसरी एक वस्तू आहे, दोन ऑब्जेक्ट आहेत. ही याचं वस्तुमान m1 आहे, याचं वस्तुमान m2 आहे. आणि ह्या दोन ज्या वस्तू ज्या आहेत त्या ज्या दोन वस्तू एका d एवढ्या अंतरावर, एकमेकापासून d एवढ्या अंतरावर आहेत असं आपण समजूया. आणि मग ह्या दोन वस्तू एकमेकाला कुठल्या ना कुठल्या तरी बलानं एफ एवढ्या फोर्सने एकमेकाला एक आकर्षित करतात. एफ या बलाने एकमेकाला काय करतायत, त्या आकर्षित करतायत, एकमेकाला ओढतायत. मग त्यानं सांगितलं की ह्या दोघांच्या मध्ये, या m1 आणि m2 या वस्तुमान असणाऱ्या वस्तूंच्या मध्ये किती बल, म्हणजे किती बलाने ते एकमेकाला ओढतायत ते कसं काढायचं. तर तो काय म्हणतो, परस्परापासून d एवढ्या अंतरावर दोन वस्तू ठेवल्या असतील तर त्या दोन वस्तूंच्या मध्ये जे असणारे आकर्षण बल जे आहे ते आकर्षण बल त्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते असं त्यानं सांगितलं. आता आपण बघा ना, त्याचं जर सूत्र आपण जर इथं जर मांडायचं म्हटलं, पहिला आपण त्याला त्याची व्याख्या मांडूया. त्याला आपण त्या गुरुत्वाकर्षणाचा, न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो नियम आपल्याला इथं मांडायचा आहे. आणि तो गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्याला आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणणार आहे. न्यूटनचा वैश्विक गुरुत्व आकर्षणाचा नियम असं आपण म्हणणार आहे. आता इथं अशी कंडिशन आहे की तो म्हणतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तू या सिद्धांतानुसार काय सांगता येईल आपल्याला, तर त्या दोन वस्तू एकमेकापासून काय करतात, एकमेकाकडे ओढतायत. तर हे जे बल जे आहे ते बल त्या वस्तूंच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या दोघांमधील अंतराच्या व्यस्तानुपाती, वर्गाच्या व्यस्तानुपाती असते, हे आपल्याला इथं लिहायचं आहे. तर असं मी म्हणतो, हे बघा त्याची व्याख्या अशी सांगता येईल, तर दोन वस्तूमधील आकर्षण बल हे त्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात असते व त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते. वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते, असा त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आता इथं बघा, तर आता मी काय म्हटलंय, दोन वस्तूमधील आकर्षण बल, आता मी तुम्हाला आकृती दाखवलीच होती. तर त्या दोन वस्तूमधील आकर्षण म्हणजे एफ, आकर्षण बल म्हणजे फोर्स एफ, हे समप्रमाणात कुणाच्या वस्तुमान, m1 आणि m2 हे आपण वस्तुमान त्या दोघांचं घेतलं होतं. m1 आणि m2 आपण त्या दोघांचं काय घेतलं होतं, वस्तुमान. आणि त्या दोघांमधील अंतर होतं d. आता हे समप्रमाणात म्हणून m1 इथे m2 लिहिलं आणि भागिले आपण काय करणार आहे, d चा वर्ग म्हणजे अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते. हे त्याचं समीकरण तयार झालं. त्याच्यावर हे प्रमाण तयार झालं. आता समीकरण कसं तयार करता येईल, म्हणून
आपण म्हणतोय एफ बरोबर m1 m2 भागिले d चा वर्ग. पण इथं आपल्याला हे समप्रमाणाचं चिन्ह निघून गेलं की तिथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणून एक स्थिर पद म्हणून g घ्यायचं असतं. आणि जी ची जी काय जीला आपण वैश्विक स्थिरांक असं म्हणतो, आणि तो जो वैश्विक स्थिरांक जो आहे तो फिक्स असतोय 6.673 गुणिले जीचा जो जीची किंमत जी असते ती जी बरोबर 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर केजी स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर केजी स्क्वेअर अशा प्रकारचं हे एकक आहे. आणि हे आपण याला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असं म्हणणार आहे. आता ही न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पुन्हा एकदा सांगतो का. दोन वस्तूंमधील आकर्षण बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात असते व त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते. आता मग सांगितल्याप्रमाणे एफ दोघांमधला बल कोणतं, एफ दोन वस्तुमान कोणते आहेत, m1 आणि m2 आहेत, आणि त्याच्यामध्ये अंतर जे आहे ते d वर्ग आहे. म्हणून एफ बरोबर जी m1 m2 जी त्याला आपण वैश्विक स्थिरांक असं म्हणणार आहे, जी m1 m2 भागिले d वर्ग. आणि मग g बरोबर 6, जी ची किंमत फिक्स असते, g बरोबर 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग केजी वर्ग. आता हे बघितल्यानंतर आपल्याला एक समान वर्तुळाकार गती, त्याला अभिकेंद्रकी बलाचे परिणाम असं म्हणणार आहे. आता समजा आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मी रफ करतो, घालवतो, आणि आपण दुसऱ्या पॉईंटकडे जाणार आहोत. तिसरा पॉईंट तो म्हणजे कसा आहे पहा. तर तो पॉईंट असा आहे की आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, दोन वस्तूंच्या मधील जे आकर्षण बल जे आहे ते त्या त्रिज्येच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे अभिकेंद्रकी जे बल जे आहे, आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². म्हणजे एफ जे आहे ते एफ 1/r वर्ग बरोबर असते, याच्याशी व्यस्तानुपाती असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता इथं मी असं म्हणेन की एक समान वर्तुळाकार गती. मगाशी आपण सांगितलं की दगड आपण त्या दोरीला बांधल्यानंतर ती दोरी फिरवायला लागल्यानंतर आपण तो दगड असा गर फिरतो, आणि तो गरगर जेव्हा फिरत असतो तेव्हा त्याची जी काय गती आहे ती एक समान असते. त्याला एक समान वर्तुळाकार गती असं म्हणणार आहे. आणि जेव्हा एक समान वर्तुळाकार गती जेव्हा असते तेव्हा आपण बघितलं की त्या आपल्या हाताकडून जो फिरवणारा आहे त्याच्या हातातून त्या दगडावर जे बल लागते त्याला अभिकेंद्री बल असं म्हणलो, ते एफ बरोबर mv वर्ग/r असं असतं. पण जेव्हा तो दगड एक पूर्ण परिक्रमा करतोय, समजा असा हा जो दगड आहे तो जेव्हा पूर्ण परिक्रमा करतोय तेव्हा तो त्या वर्तुळाचं काय करतोय, वर्तुळाचा काय करतोय, परिघ पूर्ण करतोय. हा जो वर्तुळाकार जी गती आहे किंवा ही जी कक्षा आहे त्याची परिघ म्हणजे एक वेढा पूर्ण करायचा आहे, त्याला एक पूर्ण परिक्रमा करायचा आहे, तर तो 2 पायार एवढं काय करणार आहे, अंतर पार करणार आहे. आता त्याचं वस्तुमान v असणार आहे, त्याची गती v असणार आहे, वस्तुमान m असणार आहे, त्रिज्या त्याची r असणार आहे, हे आपल्याला आता माहितीच झालं. मग आता मला काय प्रश्न विचारला जाईल की त्या अभिकेंद्रकी बल हे त्रिज्येच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते, हे सिद्ध करा असा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे आपण असं म्हणू, इथं समजा मी आता सुरुवात करतो हे सिद्ध करा असं म्हणतील, सिद्ध करण्यासाठी सुरुवात करतो. तर जर m हे वस्तूचे वस्तुमान, ही त्याची गती, r ही वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाकार मार्गाची त्रिज्या असेल तर अभिकेंद्रकी बल आता आपण बघितलं तर
केंद्र केंद्री बल आपण काय बघितलं तर F बरोबर mv वर्ग भागिले r भागिले काय बघितलं r बघितलं. आता समजा आता मी काय म्हटलं तुम्हाला तर जेव्हा याची जी व्हेलॉसिटी आहे याची जी काय व्हेलॉसिटी म्हणजे याचा जो वेग आहे तो वेग काढायचा असेल तर हा जो आता किती वेगाने तो फिरतो आहे असा तर तो वेग काढायचा असेल तर आपल्याकडे सूत्र आहे वेग बरोबर काटलेले अंतर भागिले कालावधी. काटलेले अंतर भागिले तर काटलेलं अंतर म्हणजे एक परिक्रमा पूर्ण करायचं म्हणजे काटलेलं अंतर म्हणजे त्याचा परिघच असणार आहे ना आणि कालावधी म्हणजे आपण टी आवर्त काल बघणार आहे म्हणजेच म्हणून फी बरोबर काटलेल्या अंतराला मी काय म्हणणार आहे त्या याचा परिघ कक्षेचा परिघ असं म्हणणार आहे कक्षेचा परिघ भागिले आवर्तकाल. आणि कक्षेचा परिघ म्हणजे परिघाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला 2 पाय r भागिले टी. टी म्हणजे आवर्तकाल ही फी झाली. पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला काढायचं काय F हे सूत्र माहिती आहे हे आपण समीकरण नंबर 1 म्हणू हे समीकरण 2 म्हणू. आता समीकरण 2 मधली जी v ची किंमत आहे 2 पाय r भागिले टी इथे ठेवायची. मी काय म्हणतो समीकरण 2 1 मध्ये ठेवू असं जर म्हटलं तर आपल्याला F बरोबर m गुणिले फी च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे 2 पाय r भागिले टी कंसाचा वर्ग भागिले r असं आपण ठेवणार आहे. म्हणजे m इथं 2 पाय r भागिले टी कंसाचा वर्ग भागिले r बरोबर m मी आता खाली जात नाही तर समोरच येतो बघा m गुणिले याचा वर्ग काय होईल बघा 4 पाय वर्ग r वर्ग भागिले टी वर्ग आणि टोटल भागिले r. यातला एक r कॅन्सल होईल आणि राहील काय बघा 4 पाय वर्ग पुढे घेतो m r आणि हा छेद टी वर्ग खाली येईल. हा जो टी वर्ग खाली 4 पाय वर्ग m r. आता या समीकरणाला आपण दोन अंशाला आणि छेदाला r वर्गने गुणायचं आहे. परंतु अंशास व छेदास r वर्गने गुणून काय होईल बघा वर खाली आपण जर r वर्गने गुणलं तर F बरोबर 4 पाय वर्ग m r चा घन होईल आणि हा टी वर्ग आणि खाली आपल्याला r वर्गने गुणायचा म्हणजे हे r वर्ग इथे येईल. वरही r वर्गने गुणायचा आहे वर r वर्गने गुणले की r घन होईल खाली r वर्ग जो आहे तो इथं घेतला आणि टी वर्ग घेतला. हे का असं बाजूला घेतलं त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याला काय माहिती आहे परंतु आपल्याला माहिती आहे टी वर्ग आता आपण केपलरचा तिसरा नियम काय पाहिला तर आवर्तकालाचा वर्ग हा घनाशी समप्रमाणात असतो. आवर्तकालाचा वर्ग हा म्हणजे टी वर्ग हा r च्या घनाशी काय असतो समप्रमाणात असतो हे आपण पाहिले. त्यावरून मी काय करणार आहे त्यावरून एक सूत्र तयार करणार आहे टी वर्ग बरोबर के आर घन हे इकडे ट्रान्सफर केलं तर टी वर्ग छेद आर घन बरोबर के असं समीकरण तयार होईल. आणि मग ते समीकरण तयार झाल्यानंतर हे कुठल्या केपलरच्या नियमाप्रमाणे आपण हे तयार केलं. पण आपल्याला पाहिजे आर घन छेद टी वर्ग म्हणजे हे व्यस्त करायचा म्हणून कसं होईल आर घन छेद टी वर्ग बरोबर 1 छेद के कारण इथं के म्हणजे 1 छेद असतोच आणि ही किंमत आपण इथं वर ठेवायची. देअरफॉर F बरोबर इथं ठेवतोय बघा 4 पाय वर्ग m r वर्ग गुणिले इथे हे ठेवते बघा आर घन छेद टी वर्ग किंमत 1 छेद के आणि शेवटची स्टेप
एफ बरोबर 4 पाय वर्ग यम. हा के कॉन्स्टंट इथं घेतो आणि हा 1/r वर्ग इथं घेतो आणि हे स्थिरांक आहे. हे काय आहे? स्थिरांक. आताच बघा ना इकडं अल्फा चिन्ह काढलं म्हणजे प्रमाणात चिन्ह काढलं, बरोबर चिन्ह आणि कॉन्स्टंट दिला आपण. म्हणजे हे कॉन्स्टंट आहे. के काय आहे? स्थिर पद आहे. स्थिर आणि के म्हणजे याच्याऐवजी काय येतं? बरोबर चिन्ह आणि के येतं. मग इथं म्हणजे स्थिर पद आणि बरोबर चिन्ह येतं. आता मी काय करणार आहे? बरोबर चिन्ह आणि स्थिर पद काढून टाकणार आणि त्याच्या ठिकाणी अल्फा चिन्ह काढणार, उलट करणार. म्हणजे इथं आपण अल्फा काढलं, बरोबर चिन्ह आणि के घेतला. तर आता मी काय करणार आहे? हे काढून टाकणार. म्हणजे थोडक्यात स्थिर पद बरोबर चिन्ह काढणार आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतंय बघा. एफ बरोबर चिन्ह देणार आहे बघा, अल्फा चिन्ह देणार, हे काढून अल्फा चिन्ह देणार आणि 1/r वर्ग. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की अभिकेंद्रकी बल हे नेहमी त्रिज्येच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. अभिकेंद्रकी बल हे नेहमी त्रिज्येच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. असं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारतील की सिद्ध करा की अभिकेंद्रकी बल हे त्रिज्येच्या वर्गाशी समानुपाती असते किंवा एफ अल्फा 1/r वर्ग सिद्ध करा. हे असं जर दिलं तर फारच छान, पण जर तसं दिलं नाही तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल एफ अल्फा 1/r वर्ग. आजच्या तासामध्ये आज आपण एवढाच स्टडी करू, एवढंच व्यवस्थित करू आणि नंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पाठ घेऊ. तर सर्वांना हे समजलं असेल तर तुम्ही काय करा, तर या आपला जो व्हिडिओ जो आहे तो लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पुढे पाठवा. थँक्यू. गुड डे.